नमस्कार. यावर्षी 14 जानेवारी 2026 बुधवारी या वर्षाची संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की एकादशी आणि संक्रांती एकत्रित आलेली आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की या दिवशी देवाला नैवेद्य दाखवायचा का? तसेच एकादशीचा उपवास कधी सोडावा? जरी एकादशीचा उपवास तुमचा असला तरी देवाला तुमच्या प्रथेप्रमाणे पुरणपोळी, तिळपोळीचा नैवेद्य दाखवायचाच आहे. फक्त तो तुम्हाला खायचा नाहीये. तसेच आपण देवाला एकादशीला तिळगुळाचा नैवेद्य दाखवणार आहोत, तर तो तिळगुळाचा नैवेद्य तुम्ही खाऊ शकतात. उपवासाला तिळगुळ चालतो. आणि ज्यांचा एकादशीचा उपवास नाहीये त्यांनी देवाला दाखवलेला पुरणपोळीचा आणि तिळपोळीचा नैवेद्य तुम्ही खाऊ शकता. तसेच ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी नेहमीसारखा एकादशीचा उपवास करायचा आहे आणि देवाला दाखवलेला तिळगुळाचा नैवेद्य खायचा आहे. बाकीचा नैवेद्य खायचा नाहीये. आणि ज्याप्रमाणे आपण नेहमी एकादशीचा उपवास सोडतो, दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे सोडायचा आहे.